आम्ही चाललोय भैरवगडावरती, या दोन आपल्या गाड्या. आणि एवढ्या सकाळी उठून यायचं म्हणजे खरं तर बघा, हा व्ह्यू बघायला आलो आम्ही सकाळी. एवढ्या सकाळी व्ह्यू बघा, स्लॅब बाप व्ह्यू येतोय. हा व्ह्यू बघायला बघता आम्ही सकाळी येतो. व्हिडिओ निकालला डोंगन बोले व्हायरल होय का तू, ये रील डाल दिया तो. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण चाललोय आज मोरोशीच्या भैरवगडावर. इकडेशी फोर्ट आहे आणि तशी हा धाबा आहे. इथे आपण गाडी वगैरे पार्क केली आहे. तुम्ही कधी आला ना इथं मॉर्निंगला म्हणजे 6च्या आसपास मला ब्रेकफास्ट वगैरे सगळं भेटेल. तर हे आपल्या 2 मित्र आहेत आणि आज आपण आज चाललो आहे आज मोरोशीच्या भैरवगडला. तर आपल्याला ट्रॅकिंग इक्विपमेंट काहीच नाही आहेत आणि इकडे आलं तर तुम्हाला चेंजिंग रूम वगैरे सगळं सुविधा भेटेल. तुम्ही आलं तर बघा. तर आपण आपला व्लॉग स्टार्ट करूया. महिला पुरुष दोघांसाठी एक कपडे चेंजिंग वगैरे आणि इथंशी बघा दाखवलेले आहेत काही पॉईंट जे की जास्त हार्ड आहेत. पहिला हा, दुसरा हा. तर आपण आज यांनी विदाऊट रोप वगैरे जे केले, या पोरीने रोप सगळं केलं आहे आणि याचं तर काही समजत नाही काय केलं आहे. मेला काय जेवण ते. चला आता जाऊया आपण वरती निघूया. तर ब्लॉगवर जो कोण पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. ते आपली गँग आहे आजची. सर्वात मेन आहे का तर आंबे वगैरे झाडं. बाकी पाऊस वगैरे पडला ना तो व्ह्यू पण एक नंबर आहे आणि मस्त थंड थंड वाटते. आणि गाव साईड आहे ना तर जरा जास्त बरे वाटते. ट्रैकिंग में ना कभी जीन्स नहीं पहना. अरे ना मैं जीन्स स्ट्रेचेबल है. स्ट्रेचेबल की बात नहीं रहती है, सुनो वीडियो में. हैवी होता है वो. अरे हायवे का कोई चीज नहीं, तू चल रहे तू दिखाता तेरे को भी. हा इथून बघा प्रॉपर दिसतंय तुम्हाला दाखवतो मी. हे थांब इथंच पडशील बघा. प्रॅक्टिस हा वाला का, हा वाला जो पॉइंट आहे ना, हा वाला इथं जायचं आपल्याला. चला चलो. बाकी अरे सोनू हा एवढूसा आहे ठीक आहे. त्याच्या पाठचे बघ. अरे त्याच्या पाठचा बघ तो. तुम्ही इथपर्यंत पोहोचले ना इथं तुम्हाला 2 रस्ते भेटेल. एक हा कुठला लागायचा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. चल इचड. आम्ही याच्या आधी इकडे गेलेलो. तुम्ही कुठला भैरवगड नाही कुठला गोरखगड. तर गोरखगडला आम्ही गेलेलो तेव्हा सोनू किती वाला तर 2 तास आम्ही इकडे फिरत होतो ना. तर तुम्ही आला ना तर तुम्हाला रस्ता माहिती पाहिजे पूर्ण, मॅप वगैरे बघत या. बाकी फोर्ट तर एक नंबर दिसतोय. चाललोय तर बरोबरच, तिथं पायवाट तर आहेच. बघूया इकडून आता कसं होतं. बाकी शेत वगैरे असलं मस्त दिसते. आता आम्ही खाणार आहे करवंद. एवढं येऊ. अरे तिथं येत बघ अख्खी भरली ती मुंग्यांनी. आई जवळी एक नंबर टेस्ट आहे. इधर से किसी ने ऊपर का निकलता ना. अबा तिला म्हटलं ऊपर का निकल. ते अरे तिथे बघ किती सारे आहेत. हे बा गुच्छा कुठे गेला. हे बा तर आपल्या मित्राने आता करवंद वगैरे खाल्ले. 3 करवंद खाल्ले पाहिजे. फुल एनर्जी डायरेक्ट. आई अरे आपण मॅन वर्सेस वाइल्ड है बच्ची यार, ऐसे कैसे बात करायला तू. कुछ दिख रहा है क्या तेरे को. आम्ही ज्या रस्त्याने चाललोय असं काय वाटतं मला तिथं डायरेक्ट घपला होणार आहे. ओ हो अच्छा गावाला इकडं गुच्छ डायरेक्ट बॅकअप साठी घेऊन टाकतो. काय नाही बा, असं घ्यायचे.
अपने आप भर सकते हो, भर के लो, ऐसा कुछ मिल जाए तो। ए मुंह पोछने के लिए वो तेरा जंगल पण मग एक नंबर आहे का आणि फुल हिरवा सोनू काय दिसतोय यार हे बघ. तुम लोग भी काफी सही दिख रहे हो. अरे नुसते करवंदाची झाड आहेत. हा अरे बघ अरे ये बघ सब काला 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 घर जाते 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 लेके जाऊंगा पूरा पेड़, पेड़. मतलब फल. आम्ही चाललो ना ऍक्च्युअल मध्ये ज्या रस्त्याने आंबे असंच घेऊन खाऊन चुकले असतील, सगळे वाढले इकडे इकडे वाढले. आंबे झाडे सगळे आंबे पाडून टाकलेत. एक आंबा नाही सध्या. पाऊस पडला काय रात्री. मुंह को नहाने में वो लग गया. क्या लग गया. अरे मतलब ये सब ए डेड बॉडी. बेड आहे वो. नुसतं करवंदे. चल अच्छा वो बैग में एक थैली पड़ी है. उसमें भर के लेके जाएंगे क्या. घर वाले भी, अरे मम्मी तो है नहीं. ते नाही टेस्टी आहे मला. तर आपण आता लगभग अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय. आपल्या ज्या समोरच भैरवगड आहे. इथपर्यंत येतं हवा टाईट झालं डायरेक्ट. पूर्ण फोट असा चढायचा कसा. इकडचे फोट आहे. चल बाकी आम्ही ज्या म्हणजे सकाळी सकाळी आलो ना तर तुम्ही येणार ना जास्त करून सकाळी जा. कारण काही आहे ना तुम्हाला सांगायला गेलो ना तुम्ही दुपार वगैरेच्या टायमाला येणार ना तर भाई एवढा ऊन बेकार लागेल ना डायरेक्ट काम फिट होईल. प्लेन कुठं उठते. सकाळचा टाईम सर्वात बेस्ट टाईम आहे. तिथं आम्ही बसलो होतो ना त्या याच्या इथं तर ढाब्याच्या इथं ते बोलत होते की 5 वाजता लोक ट्रॅकिंगला गेलेत. ठीक आहे तर 5 वाजेच्या ह्याच्यानी बघायला गेलो ना ते एक नंबर. कारण की तुम्हाला सनराईज पण बघायला भेटेल आणि ऊन वगैरे पण नाही लागणार. आणि आम्ही ज्या टायमाला चाललो आहे तुम्ही त्या टायमाला घरी पण जाणार तर एवढं काही टेन्शन नाही ना का. बाकी व्ह्यू तर एक नंबर येतोय. आता समोर आपला जस्ट फोर्ट आहे. दाखवता मग. ओके आता समोर बघते डोंगर बघा. आणि आपण जिथं चाललोय ना तो तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण इकडनं अशी ही पर्वतरांग बोलते सॉरी सह्याद्री रांग आहे. आणि आपण जे चाललोय तो हा आहे. हा वाला अरे यार फोकस वाटतोय. हा वाला समोरवाला. ठीक आहे तर आपल्याला इथपर्यंत जायचे. बघूया जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं आपण विदाऊट रॅपलिंग आणि विदाऊट एनी इक्विपमेंट्सचे ट्राय करू. आणि तिथं बघूया रॅपलिंग वगैरेचे किती रुपये घेतात आणि मग त्यांना पैसे पेड करू आणि मग तसं ट्राय करू. काय नाही फक्त 2च एकदम डिफिकल्ट पार्ट आहेत. जे की चढणं खूप हार्ड आहे. ओ हो 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 तर बोलणार होतं मला विमानात आवाज येतोय. ठीक आहे मी मागापासून ट्राय करतो बोला कुठे विमान कुठे. हां तर मेन पॉईंटवर येऊ द्या. तर आपण जेवढ्या पॉईंट होऊ शकेल ना. आता इकडं पण एक रस्ता आहे. हा कुठला रस्ता काय माहिती ना. हा बघा यांनी प्रॉपर आहे ना मार्किंग वगैरे केलं आय थिंक. अच्छा हा उतरताना रस्ता आहे आणि हा आय थिंक चढताना रस्ता आहे. तर आपण इकडं जाणार आहोत. आणि हा कुठला रस्ता आहे. फोकस आटला होता कॅमेराचा यार. चला आपल्याकडनं आहे ना जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण विदाऊट रॅपलिंग वगैरेचं ट्राय करूया.
बघूया. एक पॅसेज आहे ना तिथे ना, म्हणजे चढायला असं काय आहेच नाही. लडके लोक फुल फायर आहे. तर हां काय सांगतो तुम्ही, एक अशी म्हणजे पॅसेज आहे. पॅसेज म्हणजे कसं काहीतरी पकडा काहीतरी एक्सवायझेड. त्या जागेवरती आहे ना पायरी आहे ना तुटलेली आहे. तर तिथनं चढणं म्हणजे ना खूप हार्ड आहे. आणि येताना ना काट्यांपासून थोडं वाचून लागलाच होता. ती खूप हार्ड आहे. तर ती आपण आहे ना विदाऊट याचे ट्राय करू, रॅपलिंग वगैरेचे. नाही करू शकलो मग तिथे कोण ना कोण असतोच, त्यांच्याकडे हेल्प घेऊ आणि मग तिथून पुढं जाऊ. बाकी फोर्टचा एक नंबर आहे.